तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवस मुक्तगिरी या बंगल्यावर राहणार आहेत। या बंगल्यामध्ये त्यांचं सामान देखील शिफ्ट झालंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे वर्षा आणि मुक्तगिरी या दोन्ही शेजारील असलेल्या बंगल्यांवरनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रशासकीय कामकाज काही दिवस हाताळतील असं देखील सांगितलं जात आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांचा नंदनवन बंगल्याचं सध्या काम सुरू असल्यानं काही दिवस ते मुक्तगिरी या बंगल्यावर राहणार आहेत अशी देखील सूत्रांची माहिती आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवस मुक्तगिरी या बंगल्यावर राहणार आहेत अशी माहिती आहे। नक्कीच आता वर्षा बंगला कोणाचा हा मोठा प्रश्न आहे, कारण की वर्षा बंगला आता राजकीय समीकरणं बदललेली आहेत, मुख्यमंत्री बदललेले आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस काही दिवसातच वर्षाचा चार्ज घेतील। त्यामुळे आता मग जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांना नंदनवन बंगला हा देण्यात आलेला आहे, जो पहिला जुना बंगला होता त्यांचा। परंतु नंदनवन बंगल्यामध्ये काम चालू आहे, त्याचं इंटेरियर डेकोरेशनचं काम सुरू असल्यामुळे काही दिवस वर्षाच्या बाजूला असलेला मुक्तागिरी बंगला, जो उदय सामंतांचा बंगला होता, त्या बंगल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसणार आहेत आणि तिथून प्रशासकीय जो कारभार आहे तो चालवणार आहेत। वर्षाच्या एकदम बाजूलाच मुक्तागिरी बंगला आहे, तिथे उपमुख्यमंत्री बसतील आणि वर्षावरती मुख्यमंत्री बसतील। त्यामुळे दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बाजूबाजूलाच आपला कारभार सांभाळणार आहेत, प्रशासकीय कारभार सांभाळणार आहेत। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं थोडं सामानही शिफ्ट झालेलं आहे मुक्तागिरीला, अशी खात्रीच्या सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे काही दिवस मुक्तागिरीवरून एकनाथ शिंदे आपला कारभार पाहतील अशी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। निश्चितच धन्यवाद कपिल सविस्तर माहितीसाठी।